ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टाकवडे येथे व्यंकटेश महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर श्री नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीच्या श्री व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजीतर्फे 18 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीमध्ये दत्तखेडे टाकवडे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही.ए. माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। या प्रसंगी टाकवडे गावचे लोकनियुक्त सरपंच सौ सविता चौगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। तसेच कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अरुण कदम, उर्दू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक इद्रिस भुसारी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी.एन. कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते। स्वच्छ भारत अभियान या उद्दिष्टातून या शिबिराचे आयोजन केले गेले। या शिबिरात 7 दिवसांमध्ये स्वयंसेवकांनी स्मशानभूमी परिसर स्वच्छता, मंदिर व दर्गा परिसर स्वच्छता, कुमार विद्या मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांना दिला। तसेच वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची गरज त्याद्वारे प्रस्तुत केली। स्वच्छता आणि वृक्षारोपणासोबतच ग्रामस्थांच्या जागरूकतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मतदान जागरूकता, पर्यावरण संवर्धन, अंधश्रद्धा या विविध विषयांवरती खेड्यातील परिसरांमध्ये रॅली काढून जनजागृती केली। याशिवाय स्वयंसेवकांनी घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्य याद्वारे देखील जनजागृतीचं कार्य केलं। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधनपर व्याख्यानाचं देखील आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं ग्रामस्थांसाठी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। 8 दिवसांच्या कार्यशाळेसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व तरुण मंडळी आणि ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलं। या श्रम संस्कार शिबिरास नाबा एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकेतर सहकारी यांचंही सहकार्य लाभलं। महानकरी न्यूजसाठी सुनील भोसले, टाकवडे।